सेक्शनमध्ये आपण किडनीमध्ये नेफ्रॉन हे जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे हे आपण स्टडी केलं. तर यानंतर नेक्स्ट युरिन फॉर्मेशन आपण पाहतोय. युरिन फॉर्मेशनमध्ये मेन 3 स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. युरिन फॉर्मेशन टेक प्लेस बाय 3 स्टेप्स. 3 स्टेपमध्ये युरिन फॉर्मेशन जे आहे ते तयार किंवा युरिन फॉर्मेशन होणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे अल्ट्राफिल्ट्रेशन. सेकंड सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आणि थर्ड ट्युब्युलर सिक्रेशन. ओके, युरिन फॉर्मेशन मध्ये या 3 स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी करतोय अल्ट्राफिल्ट्रेशन. सो अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये काय काय होतं हे प्रोसेस नीट समजून घ्या. नेक्स्ट इज अल्ट्राफिल्ट्रेशन. सो अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये काय सांगितलं बघा. द फर्स्ट स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन इज द अल्ट्राफिल्ट्रेशन. Filtration of blood is carried out with the help of glomerulus. Filtration is carried out with the help of glomerulus. ओके, फिल्ट्रेशन साठी काय प्रेझेंट आहे आपल्याकडे ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलसच्या मदतीने फिल्ट्रेशन कॅरी आउट होतं. तर ग्लोमेरुलस काय आहे बघा. सपोज जर हे बोमन्स कॅप्सूल असेल तर या कप सारख्या बोमन्स कॅप्सूल मध्ये येणारी जी ब्लड वेसल आहे या ब्लड वेसलला ॲफरंट आर्टेरियोल म्हणतात आणि इथून बाहेर जाणारी जी आहे तिला इफरंट आर्टेरियोल असं म्हटलं जातं. सो ॲफरंट आर्टेरियोल जेव्हा एंटर करणार आहे तिच्यापासून स्मॉलर ब्रांचेस फॉर्म होतात आणि ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क तयार केलं जातं. तर हे जे नेटवर्क आहे या नेटवर्कला काय म्हटलं जातं ग्लोमेरुलस. आणि या ग्लोमेरुलस मध्येच ब्लड जे आहे ते फिल्टर केलं जाणार आहे. सो पहिली गोष्ट युरिन फॉर्मेशन मध्ये किती स्टेप्स आहेत 3. अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. त्यापैकी फर्स्ट स्टेप आहे अल्ट्राफिल्ट्रेशन. अल्ट्राफिल्ट्रेशन फक्त एवढ्याच पार्ट मध्ये होणार आहे. ते ग्लोमेरुलस आणि हा पार्ट बोमन्स कॅप्सूलचं जे हे लाइनिंग आहे इनर लेअर तर याच्यामधूनच फक्त फिल्ट्रेशन होणार आहे. इथून पुढचा जो ट्युब्युलर पार्ट आहे त्याच्यामध्ये पीसीटी, त्यानंतर लूप ऑफ हेनले, नेक्स्ट जो पार्ट येतो तो आहे डीसीटी. त्या सगळ्या पार्ट मध्ये सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन केलं जाणार आहे आणि काही पार्ट मध्ये ट्युब्युलर सिक्रेशन होणार आहे. सो हे माहिती असू द्या. अल्ट्राफिल्ट्रेशन फक्त वरच्या रेनल कॅप्सूल किंवा रेनल कॉर्पस्कल या पार्ट मध्येच काय होणार आहे अल्ट्राफिल्ट्रेशन. सो अल्ट्राफिल्ट्रेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. सेकंड थिंग, in 1 minute 1100 to 1200 ml blood is filtered. सो आपल्या बॉडीमधलं जवळपास 1100 ते 1200 ml जे आहे ते किडनी ब्लड फिल्टर करणारे एका मिनिटाला. सो 1100 तरी 1 लिटर जवळपास ब्लड जे ते एका मिनिटामध्ये फिल्टर आउट केलं जातं. सो आपलं हार्ट जे आहे ते एका मिनिटामध्ये किती ब्लड पंप करतं जवळपास 5040 ml म्हणजे 5 लिटर एवढं ब्लड आपलं हार्ट एका मिनिटामध्ये पंप करणार आहे. सो जेवढं ब्लड हार्टने पंप केलं त्यापैकी फक्त 1/5 किती 1/5 व्हॉल्यूम ऑफ ब्लड इट इज फिल्टर्ड बाय द किडनी इन 1 मिनिट. एका मिनिटात हार्टने किती पंप केलं 5040 ml आणि एका मिनिटात किडनीने किती फिल्टर आउट केलं 1100 to 1200 ml means 1/5 व्हॉल्यूम पंप बाय हार्ट. सो जेवढा हार्ट पंप करतोय तर त्यापैकी 1/5 व्हॉल्यूम जे आहे ती किडनी एका मिनिटामध्ये फिल्टर आउट करणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा हे जे फिल्ट्रेशन आहे हे फिल्ट्रेशन का होतंय कुठल्या रिझन मुळे होतंय तर त्याच्यामध्ये फर्स्ट रिझन ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर. जे ग्लोमेरुलस आहे याच्यामध्ये जे काही ब्लड प्रेशर आहे त्या प्रेशरमुळे ब्लड फिल्टर आउट होणार आहे किंवा याच्यामध्ये अनवॉन्टेड सबस्टन्सेस हे मेम्ब्रेन क्रॉस करून इथे ॲक्युमुलेट होणार आहे. सो फर्स्ट रिझन सांगितलं तुम्हाला. पहिली गोष्ट की
काय ब्लड फिल्टर आउट होणार? ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर. ग्लोमेरुलस मध्ये जे काही ब्लड प्रेशर आहे त्या प्रेशरमुळे ब्लड फिल्टर आउट होणार आहे. आता जेव्हा फिल्टर आउट होईल तेव्हा त्या फिल्ट्रेटला किती लेयर क्रॉस करायचे? इट हॅज टू क्रॉस 3 लेयर. फिल्ट्रेट फिल्ट्रेट जे आहे ते किती लेयर मधून पास होणार आहे? 3 लेयर मधून पास होणार आहे. आता 3 लेयर कोणते हे समजून घ्या. फिल्ट्रेट passes through the 3 लेयर. 3 लेयर मधून पास होणार आहे. आता 3 लेयर कोणते बघा. सगळ्यात पासून एकच ब्लड कॅपिलरी दाखवते. ब्लड कॅपिलरीच्या लाईनिंगला कोणता एपिथेलियम असतो? तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. कोणता असतो? आपण वेगवेगळे एपिथेलियल टिश्यू शिकलो. मी तुम्हाला हेही सांगितलं की एपिथेलियम असतो. कुठले कुठले एपिथेलियल टिश्यू शिकलो? स्क्वॅमस एपिथेलियम, क्युबायडल एपिथेलियम, कॉलमनार आहे, सिलिएटेड आहे, ग्लॅन्ड्युलर आहे, शिकले की नाही? तर यापैकी कोणता असेल? कुठला असेल? स्क्वॅमस एपिथेलियम असतो, कारण त्याच्या सेल कशा असतात? एकदम थिन, आणि त्याचं काम आहे फिल्ट्रेशन करणं किंवा ट्रान्सफॉर्मेशन करणं सबस्टन्सचं. सो त्यासाठी याच्या लाईनिंगला कुठला एपिथेलियल टिश्यू आहे? ब्लड कॅपिलरीच्या लाईनिंगला स्क्वॅमस एपिथेलियम. ओके, आपण हे बघितलेले. इमॅजिन करा ही ब्लड कॅपिलरी आहे आणि या ब्लड कॅपिलरीच्या लाईनिंगला हा स्क्वॅमस एपिथेलियम या ठिकाणी प्रेझेंट आहे. स्क्वॅमस एपिथेलियम याच्या खाली काय प्रेझेंट असेल? बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असणार. सो याच्या खाली हे बेसमेंट मेम्ब्रेन, प्रत्येक एपिथेलियल टिश्यू मध्ये सेलच्या खाली बेसमेंट मेम्ब्रेन असतं. सो तिथं बेसमेंट मेम्ब्रेन, आणि आता पुन्हा हे बोमन्स कॅप्सूलची आतली वॉल आली. सो त्या वॉलच्या लाईनिंगला कुठल्या सेल प्रेझेंट असतात? की बोमन्स कॅप्सूलची आतली वॉल, तिच्याही लाईनिंगला कुठले एपिथेलियम प्रेझेंट आहे? स्क्वॅमस एपिथेलियम. सो किती लेयर क्रॉस करायचे मी म्हटलं? 3 लेयर. कोणकोणती 3 लेयर? फर्स्ट आहे एंडोथेलियम, म्हणजे स्क्वॅमस एपिथेलियम. एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरीचा हा एंडोथेलियम क्रॉस करावा लागेल. ओके, त्यानंतर अजून काय आहे? इपिथेलियम, स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ दी बोमन्स कॅप्सूल. स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल. आणि अजून एक आहे बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन देम. बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन देम. सगळ्यांनी लेयर समजून घ्या. लक्ष करून बघा. ही कॅपिलरीची वॉल आहे. कॅपिलरीची वॉल, तिच्या लाईनिंगला कुठला एपिथेलियम आहे? स्क्वॅमस एपिथेलियम. त्यालाच एंडोथेलियम म्हणतात. सो एंडोथेलियम म्हणजे ब्लड कॅपिलरीचा स्क्वॅमस एपिथेलियम. सो पहिल्यांदा तो लेयर क्रॉस करावा लागेल. तो लेयर क्रॉस केला की काय येईल? बेसमेंट मेम्ब्रेन. कॅपिलरीचं पण बेसमेंट मेम्ब्रेन असणार आहे, आणि ही बोमन्स कॅप्सूलची वॉल आहे, तिच्याही लाईनिंगला कोणता टिश्यू आहे? इपिथेलियल टिश्यू. त्याचंही काय असणार आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. सो 3 लेयर क्रॉस करायचे. पहिला लेयर आहे एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी, मग 2 बेसमेंट मेम्ब्रेन आहेत, आणि त्यानंतर पुन्हा इपिथेलियम, स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ दी बोमन्स कॅप्सूल. सो हे 3 लेयर क्रॉस करून फिल्ट्रेट या स्पेस मध्ये इथे जमा होणार आहे. बरोबर का? ओके, सो मी काय तुम्हाला सांगितलं की ब्लड कसं फिल्टर होते? पहिली गोष्ट, युरिन फॉर्मेशनची पहिली स्टेप काय आहे? अल्ट्रा फिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन कोण कॅरी आउट करतं? ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस सगळ्यांना माहिती आहे, बोमन्स कॅप्सूलच्या आतलं कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतोय. ओके, ग्लोमेरुलस एका मिनिटात किती ब्लड फिल्टर करतं? 1100 to 1200 ml एवढं ब्लड फिल्टर करतं. पण ते काय म्हणतात? 1/5 द व्हॉल्यूम पंप बाय द हार्ट. एका मिनिटात हार्ट जेवढं पंप करतो त्याच्या 1/5 व्हॉल्यूम कोण फिल्टर करतंय? किडनी. म्हणजे बघा, 1/5 व्हॉल्यूम पंप बाय द हार्ट. हार्ट एका मिनिटात किती पंप करतोय? जवळपास 5000 ml. तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर किती येईल? 1000. येस. सो जेवढं हार्ट एका मिनिटात पंप करतो त्याच्या 1/5 व्हॉल्यूम किडनी एका मिनिटात काय करते? फिल्टर करते. ओके, आता फिल्टर कसं होणार आहे बघा. फिल्ट्रेशन साठीचे रिझन. पहिला रिझन सांगितलं, इथं जे ग्लोमेरुलस आहे त्याच्यामध्ये जे ब्लड आहे त्या ब्लड वरती काय? प्रेशर आहे. सो कुठलीही गोष्ट, सपोज तुमच्याकडे सीवाय चाळणी किंवा गाळणी आहे आणि जर फिल्टर होत नसेल, सपोज टी पावडर खूप आहे आणि टी त्यातून फिल्टर होत नसेल, आपण काय करू? त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करू. प्रेशर जर दिलं तर ते फिल्टर होणार आहे. तसं इथं ग्लोमेरुलस मध्ये
ब्लड प्रेशर असतं आणि या प्रेशरमुळे ब्लड काय होईल फिल्टर आउट होईल. सेकंड थिंग त्या फिल्ट्रेटला किती लेअर क्रॉस करावी लागतील 3. पहिला लेअर कुठला आहे एंडोथेलियम ऑफ दी ब्लड कॅपिलरी, त्यानंतर त्यानंतर स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ दी बोमस कॅप्सूल आणि त्यानंतर या दोघांच्या मध्ये असणारं बेसमेंट मेम्ब्रेन. हे 3 लेअर क्रॉस करून फिल्ट्रेट जे आहे ते या स्पेस मध्ये कलेक्ट होणार आहे. एवढं समजलं? ओके. आता बोमस कॅप्सूलचं जे स्क्वॅमस इपिथेलियम आहे तर त्याला स्पेशलाइज सेल असतात किंवा त्याचे स्क्वॅमस इपिथेलियम थोडंसं मॉडिफाय झालेलं आहे. सो कसं मॉडिफाय झालेलं आहे बघा. स्क्वॅमस इपिथेलियम of Bowman's capsule have podocyte. काय असतात त्याला पोडोसाइट असतात. सो बघा हे बोमन्स कॅप्सूल आहे आणि इथं मी सांगितलं स्क्वॅमस इपिथेलियम, पण नॉर्मल जसं स्क्वॅमस इपिथेलियम असतो त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. अशा टाइपच्या सेल प्रेझेंट असतात. सपोज ही एक सेल आहे. सो या ज्या सेल दाखवल्या याला काय म्हटलं जातं पोडोसाइट. या पोडोसाइट काय करतात या ठिकाणी याच्यामध्ये गॅप दिसतोय सेलच्या मध्ये याला फिल्ट्रेशन स्लिट किंवा फिल्ट्रेशन पोर असं म्हटलं जातं. सो स्लिट तयार करतात, गॅप तयार करतात आणि त्या गॅप मधून फिल्ट्रेट जे आहे ते इथं ऍक्युमुलेट होणार आहे. सो बघा स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल हॅव स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड ॲज पोडोसाइट. इकडचं कंप्लीट झालं का? ओके. यांच्याकडे पोडोसाइट आहे. सो या पोडोसाइट काय तयार करतील podocyte form filtration slit or filtration pore. ओके. फिल्ट्रेशन पोर किंवा फिल्ट्रेशन स्लिट जे आहे त्या ठिकाणी तयार केलं जातं. सो पोडोसाइट आर अरेंज्ड इन इंट्रिकेट मॅनर सो ॲज टू लिव्ह सम मायन्यूट स्पेसेस कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन स्लिट और स्लिट पोर म्हटलेले. ओके. आणि ब्लड जे आहे हे फाईनली याच्यामधून फिल्टर आउट होणार आहे या मेम्ब्रेन मधून आणि ते जे आहे ते बोमस कॅप्सूलच्या ल्युमेन मध्ये ऍक्युमुलेट होणार आहे. सो याच्यामध्ये जे काही ब्लड फिल्टर होतं दॅट इज ऑलमोस्ट ऑल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन. ओके. आता जे फिल्ट्रेट या सगळ्या गोष्टींमधून इथं जे काही फिल्ट्रेट येणार आहे त्याच्यात काय काय असणार आहे. सो फिल्ट्रेट accumulated in capsule have almost all constituent of plasma except protein. प्रोटीन सोडलं तर बाकी बऱ्यापैकी सगळ्या प्लाझ्मा मधल्या गोष्टी. प्लाझ्मा माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहित नसेल तर एकदा क्लिअर करा प्लाझ्मा म्हणजे काय असतं. सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्हाला ब्लड माहिती आहे. ब्लड मध्ये वॉटर असतं. या वॉटर मध्ये 3 टाइपच्या सेल आहेत. कुठल्या 3? माहिती असल्या पाहिजे. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. ओके. वॉटर आहे त्याच्यामध्ये 3 टाइपच्या सेल आहेत. प्रोटीन्स आहेत, अमिनो ऍसिड्स आहेत, बाकीचे न्यूट्रिएंट ग्लुकोज आहे, मिनरल आहे, क्लॉटिंग फॅक्टर आहे. अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो ब्लड. आता या ब्लड मधल्या फक्त सेल रिमूव्ह केल्या. कुठल्या? आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. फक्त सेल रिमूव्ह केल्या तर शिल्लक काय राहील? वॉटर. वॉटर मध्ये असणारे वेगवेगळे न्यूट्रिएंट, प्रोटीन, हार्मोन्स, बाकी मिनरल ह्या सगळ्या गोष्टी शिल्लक राहतील. तर या कलरलेस ट्यूबला काय म्हणणार आहात तुम्ही? प्लाझ्मा. काय म्हणायचं? प्लाझ्मा. सो प्लाझ्माचं एक इक्वेशन लिहून ठेवा. तुम्हाला हे माहिती असेल का प्लाझ्मा म्हणजे काय असतं? सो प्लाझ्मा इज इक्वल टू ब्लड मायनस ब्लड सेल. ब्लड मधल्या काय रिमूव्ह करा? फक्त ब्लड सेल्स रिमूव्ह करा. शिल्लक जे काही लिक्विड राहील त्याला काय म्हणणार तुम्ही? प्लाझ्मा. येस. आता आपल्या पॉइंटकडे या. त्यांनी काय म्हटलं बघा इथं आतमध्ये ग्लोमेरुलस आहे. ग्लोमेरुलस मध्ये ब्लड वरती प्रेशर आहे. त्या प्रेशरमुळे ब्लड फिल्टर होणार आहे पहिली गोष्ट. ओके. सेकंड थिंग जे फिल्ट्रेट पास होणार आहे त्याला किती लेअर क्रॉस करायचे? कुठले 3? एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी, स्क्वॅमस इपिथेलियम of the Bowman's capsule and basement membrane in between them. त्या दोघांच्या मध्ये असणारं
बेसमेंट मेम्ब्रेन. सो 3 लेअर क्रॉस करेल आणि फिल्ट्रेट इथे येणार आहे. मग इथे जे फिल्ट्रेट आलेले ब्लड मधून काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. ते काय काय बाहेर आलंय? सो ते म्हणतात जवळपास सगळा प्लाझ्मा आहे. म्हणजे कोण नाहीये? येस, प्लाझ्मा आलाय. म्हणजे कोण नाहीये? ब्लड सेल नाही. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट येणार नाही. आणि अजून कोण येणार नाही? प्रोटीन सुद्धा येणार नाही. बाकी बऱ्यापैकी वॉटर आणि त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट बऱ्याच गोष्टी फिल्टर आउट होतील आणि या स्पेस मध्ये ऍक्युमुलेट होतील. या इथे ऍक्युमुलेट झालेल्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत? फिल्ट्रेट. इट इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेट. लक्षात घ्या, फिल्ट्रेट ऍक्युमुलेट. इथे आपण अजून युरिन शब्द वापरलेला नाही. अजून युरिन तयार झाले नाहीये. त्याला बऱ्याच पुढच्या स्टेप मधून पास व्हायचे, मग फायनली युरिन तयार होणार. सध्या जे फिल्टर आउट झालेले आहे त्याला काय म्हणायचंय? फिल्ट्रेट. फिल्ट्रेट म्हणजे काय? ब्लड मधून काय काय बाहेर आलंय? जवळपास सगळं. फक्त 3 ब्लड सेल नाही आल्या, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट आणि कोण नाही आलेलं? प्रोटीन नाही आलेले. बाकी बऱ्यापैकी आलेले. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी न्यूट्रिएंट, अमिनो ऍसिड, ग्लुकोज, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, हार्मोन सगळं वेस्ट आहे का? नाही. वॉटर सुद्धा वेस्ट आहे का? नाहीये. आपली बॉडी एवढ्या गोष्टी वेस्ट घालवत नाही. त्यातलं बऱ्याच गोष्टी काय करणार आहे? पुढे रिअब्सॉर्ब करणार आहे. इथपर्यंतचे पॉइंट तुम्हाला कळले का? इथपर्यंत कळले? ओके. सो प्रोटीन सोडून या सगळ्या गोष्टी आणि ब्लड सेल सोडून या सगळ्या गोष्टी ऍक्युमुलेट झालेल्या आहेत. कुठे ऍक्युमुलेट झालेल्या आहेत? ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल. इन ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूलचं जे ल्युमेन आहे, म्हणजे हे जर बोमन्स कॅप्सूल असेल तर ही आत जी स्पेस येईल तर त्याला म्हटलं जातं ल्युमेन. ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूलच्या ल्युमेन मध्ये त्या सगळ्या गोष्टी जे त्या ऍक्युमुलेट होतात. ओके. नेक्स्ट बघा, इट इज कन्सिडर्ड ॲज अ प्रोसेस ऑफ अल्ट्रा फिल्ट्रेशन. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? अल्ट्रा फिल्ट्रेशन. सगळ्यांना अल्ट्रा फिल्ट्रेशन समजलं का? ओके. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणून एक डेफिनेशन आहे. व्हॉट इज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट? Next is glomerular filtration rate. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट अमाउंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय द किडनी amount of filtrate formed by kidney per minute is called as glomerular filtration rate. किडनी एका मिनिटात किती फिल्ट्रेट तयार करते? जेवढं फिल्ट्रेट तयार होणार त्याला काय म्हणणार तुम्ही? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. आणि जवळपास ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किती असतो? 125 ml per minute. हे लक्षात ठेवा. किती आहे? इट इज अबाउट 125 ml per minute. जर एका मिनिटात 125 ml होत असेल तर एका दिवसात किती हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, बरोबर का? एका दिवसात मिनिट किती असतील 24 आवर्स मध्ये? किती? 16 to 24. वन थाउजंड काय काढलं तुम्ही? 1040 काय ml का? फिल्ट्रेटच काढलं का तुम्ही? डायरेक्ट मिनिट्स काढले का? 1040 मिनिट्स एका दिवसात 24 तासात, बरोबर आहे का? 1440 एवढे मिनिट आहे 24 आवर्स मध्ये. सो एका मिनिटात किती फिल्ट्रेट तयार झाले? 125 ml. ओके. इंटू 125 करायचं. किती येईल बघा?
किती आलं 1,80,000 बरोबर आहे. ओके 1,80,000 ओके डिवायडेड बाय 1000 सो 180 लिटर एवढं फिल्ट्रेट जे आहे ते एका दिवसाला तयार होणार आहे. सो व्हॉट इज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट मीन्स अमाउंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय किडनी इन 1 मिनिट. एका मिनिटात किडनी किती फिल्ट्रेट तयार करते त्याला म्हणायचं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. आणि तो किती आहे 125 ml पर मिनिट. आणि पूर्ण डेचा जर काढला तर किती सांगणार 180 लिटर पर डे एवढा फिल्ट्रेशनचा रेट आहे. सगळ्यांना कळलं का फिल्ट्रेशनचा रेट? इथपर्यंत कळलं का? बऱ्यापैकी अल्ट्रा फिल्ट्रेशन मी तुम्हाला सांगितलेले. सो अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये काय काय सांगितलं? फर्स्ट थिंग युरिन फॉर्मेशनच्या किती स्टेप्स आहेत 3. अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रीअब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये काय सांगितलं? फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट विथ हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. कोण फिल्ट्रेशन कॅरी आउट करणार आहे? ग्लोमेरुलस कॅरी आउट करणार आहे. मग हे फिल्ट्रेशन साठी काय रिस्पॉन्सिबल आहे? ग्लोमेरुलस मध्ये जे ब्लड आहे त्याच्यावरती काय असतं? प्रेशर. सो त्या प्रेशरमुळे ब्लड फिल्टर आउट होतं. एका मिनिटात किती ब्लड फिल्टर आउट होतं? 1,100 to 1,200 ml ब्लड एका मिनिटात किडनी काय करू शकते? फिल्टर करू शकते. हार्टनी जेवढं एका मिनिटात पंप केले त्याच्या हे किती व्हॉल्यूम असतं? 1/5 व्हॉल्यूम असतं. ओके एवढं ब्लड फिल्टर केल्यानंतर पुढे बघा फिल्टर का होईल? त्याला 3 फिल्ट्रेटला 3 मेम्ब्रेन मधून क्रॉस व्हावं लागेल. कुठले 3 मेम्ब्रेन? एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी, एपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल अँड बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन देम. त्या दोघांमधलं बेसमेंट मेम्ब्रेन 3 लेयर क्रॉस करून फिल्ट्रेट या स्पेस मध्ये, या स्पेसला काय म्हणायचं? ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल. त्याला ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल म्हटलं जातं. इथं अजून एक गोष्ट सांगितली, बोमन्स कॅप्सूलचा जो एपिथेलियम आहे तो कसा आहे? मॉडिफाईड आहे. मॉडिफाईड आहे म्हणजे कसं आहे बघा, त्या ठिकाणी ज्या सेल आहेत त्या कसल्या सेल असतात त्यांना काय म्हणायचं? पोडोसाइट. येस. आणि पोडोसाइट अशा वेळी त्या अरेंज झालेल्या असतात की त्यांच्यामध्ये मायन्यूट गॅप राहतात आणि ते जे गॅप आहेत त्यांना काय म्हणायचं? फिल्ट्रेशन स्लिट किंवा स्लिट पोर म्हणतात. फिल्ट्रेशन पोर त्या तयार करतात, त्यातून ते फिल्ट्रेट पास होऊन इथं कॅप्सूल मध्ये येणार आहे, ल्युमेन मध्ये येणार आहे. आता हे जे फिल्ट्रेट येत आहे त्यातून ब्लड मधून काय काय बाहेर येऊ शकतं आणि काय नाहीये? प्लाझ्मा विदाउट प्रोटीन. जवळपास सगळाच प्लाझ्मा येते, फक्त त्याचे प्रोटीन येत नाही. आणि प्लाझ्मा आता तुम्हाला माहिती आहे प्लाझ्मा म्हणजे काय? ब्लड विदाउट ब्लड सेल्स. ब्लड मधल्या फक्त सेल काढून टाकतात त्याला काय म्हणणार तुम्ही? प्लाझ्मा. ओके सो यावेळी फिल्ट्रेट तयार झालं. मग फिल्ट्रेशनचा रेट सांगितला. एका मिनिटाला जेवढं किडनी फिल्ट्रेट तयार करते त्याला काय म्हणायचं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तो किती असतो? 125 ml पर मिनिट. ओके आणि एका दिवसासाठी किती आहे? 180 लिटर पर मिनिट. आता हा जो फिल्ट्रेशनचा रेट आहे हा रेग्युलेट करण्याचा मेकॅनिझम जो आहे तो स्वतः किडनीकडे, स्वतःचा फिल्ट्रेशन रेट रेग्युलेट करण्याची ॲबिलिटी स्वतः किडनी त्याला रेग्युलेट करू शकते. सो आता नीट लक्षात घ्या, किडनी हा बिल्ट इन मेकॅनिझम फॉर रेग्युलेशन ऑफ बोथ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ओके ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन कमी झालं तर ते पुन्हा कसं वाढवायचं, तर त्याच्यामध्ये चेंज कसं करायचं, तर तो चेंज करण्यासाठीचा किडनी मेकॅनिझम स्वतः किडनीकडे. सो किडनी can regulate glomerular filtration रेट. किडनीकडे कोणती ॲबिलिटी आहे? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट रेग्युलेट करण्याची ॲबिलिटी आहे. मग ती कशी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट रेग्युलेट करत असते? सो वन सच इफिशियंट मेकॅनिझम इज कॅरीड आउट बाय जक्स्ट्रा ग्लोमेरुलर apparatus.
काय सांगितलं? किडनीला स्वतःचा फिल्ट्रेशनचा रेट काय करता येतो? रेग्युलेट करता येतो. सो किडनी कॅन रेग्युलेट ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. मग ह्या रेग्युलेशन साठी किडनीकडे काय आहे? एक ॲपॅरेटसचं मी नेम दिलं, जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सो JGA याला शॉर्ट मध्ये JGA सुद्धा म्हटलं जातं. JGA म्हणजे काय? जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. तर JGA हे ॲपॅरेटस कसं काय होतं बघा? इट इज स्पेशल सेन्सिटिव्ह रिजन JGA is a special sensitive region formed by modification of cell. हा सेन्सिटिव्ह रिजन आहे, तो कसा तयार झाला? सेलच्या मॉडिफिकेशनने तयार झाला. तर कोणत्या सेल मॉडिफाय होतात बघा? मॉडिफिकेशन ऑफ दी सेल ऑफ डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल cells of distal convoluted tubule and cells of afferent arteriole. ओके, सो दोन प्रकारच्या सेल मॉडिफाय होतात. एक सांगितलं डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि दुसरं सांगितलं ॲफरंट आर्टेरियोल. सो डायग्राम बघा सगळ्यांनी. सपोज हे बोमस कॅप्सूल आहे आणि याच्यामध्ये हे सपोज इफरंट आहे, ब्लड बाहेर नेणार, आणि हे ॲफरंट आर्टेरियोल आहे, यातून ब्लड आतमध्ये येते. सो या ॲफरंट आर्टेरियोलच्या सेल आणि दुसरं म्हणजे PCT लूप ऑफ इंडिया इकडचा जो पार्ट आहे या पार्टला आपण म्हणतो DCT. सो या DCTच्या सेल इथल्या आणि हा जो ॲफरंट आर्टेरियोल आहे या आर्टेरियोलच्या सेल, त्या सेल मॉडिफाय होतात आणि या दोन्ही सेल एकत्र मिळून कोणता ॲपॅरेटस तयार करतात? JGA म्हणजे जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. सो जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस आहे हे ॲपॅरेटस कॉलिंग ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. हे ॲपॅरेटस सेन्सिटिव्ह आहे हे मी तुम्हाला सांगितलं. कधी ॲक्टिवेट होणार? इट गेट ॲक्टिवेटेड when there is fall in filtration rate. फिल्ट्रेशन रेट जर कमी झाला, फिल्ट्रेशन रेट जर कमी झाला तर JG ॲपॅरेटस ते काय होणार आहे? ॲक्टिवेट होणार आहे. JG ॲपॅरेटस ॲक्टिवेट झालं की ते रेनिन रिलीज करतं, एक हार्मोन रिलीज केला जातो. ओके, when get activated releases renin. रेनिन नावाचा हार्मोन जो आहे तो सिक्रेट केला जातो आणि जर रेनिन सिक्रेट केला तर रेनिनमुळे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचा रेट जो आहे तो पुन्हा नॉर्मलला येणार आहे. ओके, सो रेनिन which can stimulate glomerular blood flow and thereby glomerular filtration rate to normal. ओके, रेनिन काय करेल? स्टिम्युलेट glomerular blood flow and glomerular filtration rate back to normal. सो नीट लक्षात घ्या, या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जातो नीटला. किडनीला स्वतःचं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट रेग्युलेट करण्याचा मेकॅनिझम स्वतः किडनीकडे. मग कुठे आहे बघा? किडनीमध्ये. किडनीमध्ये तुम्हाला सांगितलं हे रेग्युलेशन कोण कॅरी आउट करतं? जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतात? JGA. जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस कसं तयार झालं? स्पेशल सेन्सिटिव्ह रिजन आहे. इट इज फॉर्म बाय मॉडिफिकेशन ऑफ सेल. सेल मॉडिफाय होऊन तो एरिया तयार होतो. मग कोणत्या सेल मॉडिफाय होतात? डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि ॲफरंट आर्टेरियोल. दोघांच्या सेल हे नीट लक्षात घ्या. कुठल्या सेल मॉडिफाय होतात? डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि ॲफरंट आर्टेरियोल. दोन्हीच्या सेल मॉडिफाय होतील आणि काय तयार करते त्या? JGA. आता JGA कोणाला सेन्सिटिव्ह आहे? फिल्ट्रेशन रेटला. म्हणजे जर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी झाला तर कोण ऍक्टिव्हेट होणार? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जर कमी झाला तर कोण ऍक्टिव्हेट होणार? JGA. जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस ऍक्टिव्हेट होणार. हा ऍक्टिव्हेट झाला की काय रिलीज करणार? रेनिन. आणि जर रेनिन रिलीज झालं तर फिल्ट्रेशनचा रेट पुन्हा काय होतो?
रिटर्न येणार आहे. समजलं सगळ्यांना? सो किडनी कसं सांगा आन्सर मला पटपट. किडनीकडे फिल्ट्रेशन रेट रेग्युलेट करण्यासाठी कोणतं ॲपॅरेटस आहे? जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. हे तयार कोणापासून झालं? बाय मॉडिफाईड सेल. मॉडिफाईड सेल पासून तयार झालं. कोणाच्या सेल मॉडिफाय होतात? डिस्टल कॉन्व्होल्युटेड लिपिड आणि ॲपॅरेट आर्टेरियल दोन्ही मधला सेल मॉडिफाय होतात आणि काय तयार होतं? JGA. JGA सेन्सिटिव्ह एरिया आहे. कधी ऍक्टिव्हेट होतो? जेव्हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचा रेट कमी होतो तेव्हा तो ऍक्टिव्हेट होईल. हा ऍक्टिव्हेट झाला की काय रिलीज होतो? रेनिन. आणि रेनिन रिलीज झालं की काय होणार आहे? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचा रेट जो आहे तो पुन्हा नॉर्मलला आणला जाणार आहे. समजलं का? ओके. सो यावेळी याची डिटेल याच टॉपिकच्या एंडला तुम्ही पुन्हा बघणार आहे रेनिन बद्दल. सो आता सध्या जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस हे नेम लक्षात ठेवा. आणि ते कोणापासून तयार झालं? डिस्टल कॉन्व्होल्युटेड लिपिड आणि ॲपॅरेट आर्टेरियल यांच्या मॉडिफाईड सेल पासून हा तयार झालेला आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके. सो आतापर्यंत आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा फिल्ट्रेशन बद्दल बघत होतो. तर आपण बघितलं की ब्लड फिल्टर झालं. का फिल्टर झालं? ग्लोमेरुलस मध्ये ब्लड प्रेशर असल्यामुळे फिल्टर झालं. वेगवेगळे लेयर क्रॉस करून ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल त्याच्यामध्ये ॲक्युमुलेट झालं. पण ब्लड मधल्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे सेल नाहीत आले आणि प्रोटीन नाहीत आले. बाकी सगळा प्लाझ्मा बऱ्यापैकी तिथं आलेला आहे. एका मिनिटात जवळपास किती फिल्ट्रेट? 125 ml एवढं फिल्ट्रेट एका मिनिटात तयार होतं. दिवसाला किती? 180 लिटर फिल्ट्रेट एका दिवसाला तयार होतं. मग हे जे फिल्ट्रेट एवढं तयार होतंय सगळं वेस्ट आहे का? नाहीये. यात बऱ्याच गोष्टी युजफुल आहेत. सो जसं फिल्ट्रेशन महत्वाचं तितकाच इम्पॉर्टंट सेकंड स्टेप आहे म्हणजे रिॲब्झॉर्प्शन. कारण यातल्या युजफुल गोष्टी पुन्हा काय केल्या पाहिजे? रिॲब्झॉर्ब केल्या पाहिजे. एवढं कळलं का? ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करणार आहोत रिॲब्झॉर्प्शन. Okay, when we compare volume of filtrate formed per day to the volume, okay, on comparing volume of filtrate formed per day to the volume of urine released per day, we came to know importance of reabsorption. जर आपण दोन गोष्टी कंपेअर केला की एका दिवसाला फिल्ट्रेट किती तयार होत आहे? पर डे एका दिवसाला 180 लिटर एवढं फिल्ट्रेट तयार होत आहे. आणि जर तुम्ही युरिन बघितलं तर किती तयार होत आहे? 1 to 1.9 लिटर युरिन पर डे ला तयार होतं. सो हे जे आहे फिल्ट्रेट आहे आणि हे जे आहे ते युरिन आहे. सो एवढं युरिन पर डे. सो बघा 1 लिटरच कन्सिडर करा किंवा 2 लिटर कन्सिडर करा फार. सो 180 लिटर फिल्ट्रेट तयार झालेलं. पण ऍक्च्युअली युरिन किती तयार झालं? फक्त 2 लिटर. म्हणजे किती रिॲब्सॉर्ब झालं? 188 लिटर. जवळपास काय करायचे? पुन्हा रिॲब्सॉर्ब करायचे. 187 रिॲब्सॉर्ब करायचे. 178 आपण 90 लिटर कन्सिडर करा. ठीक आहे. 178 लिटर जवळपास फिल्ट्रेट जे आहे ते काय करायचं? आपल्याला रिॲब्सॉर्ब करायचे. सो तुम्हाला समजलं जेवढा अल्ट्रा फिल्ट्रेशन महत्त्वाचं आहे तितकाच रिॲब्सॉर्प्शनचा रोल सुद्धा महत्त्वाचा आहे. मग रिॲब्सॉर्प्शन मध्ये काय काय रिॲब्सॉर्ब केलं जाईल? युजफुल सबस्टन्सेस. युजफुल सबस्टन्सेस आर रिॲब्सॉर्ब. रिॲब्सॉर्बचा अर्थ कळला? हा ट्यूब्युलचा पार्ट असेल आणि जर इथून फिल्ट्रेट जात असेल तर त्या फिल्ट्रेट मध्ये जे काही युजफुल आहे ते युजफुल पुन्हा रिटर्न घ्यायचं. म्हणजे त्या
काढून माघारी घ्यायचं. पण हा प्रश्न आहे की माघारी ते टाकायचं कुठे, कारण हे जे आहे की ट्युब्युलर पार्ट किडनीमध्ये बाजूच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे का आपण एवढं मेट्रेट एवढं रिअब्झॉर्प्शन नाही. याच्या बाजूला ब्लड कॅपिलरी असतात, सो यातून रिअब्झॉर्ब केलं जातं आणि कशात रिलीज केलं जातं, ब्लडमध्ये. सो हे लक्षात ठेवा, ते ब्लडमध्ये रिलीज केलं जातं. ओके, कशाचं रिअब्झॉर्प्शन होईल? पहिली गोष्ट वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होणार आहे, सेकंड ग्लुकोज रिअब्झॉर्ब केलं जाणार आहे, अमिनो ऍसिड रिअब्झॉर्ब केले जातात, Na+ आहे, Cl- आहे, इव्हन काही अमाऊंट मध्ये युरिया सुद्धा रिअब्झॉर्ब होतो. सो एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिअब्झॉर्ब होणार आहे. काय काय सांगितले बघा बोर्डवरती, डिफरंट थिंग्स आर रिअब्झॉर्ब इन ट्युब्युलर पार्ट ऑफ द नेफ्रॉन. तर याच्यामध्ये ग्लुकोज, अमिनो ऍसिड, Na+, त्यानंतर नायट्रोजनस वेस्ट म्हणजे युरिया सुद्धा ऍब्झॉर्ब होतो आणि त्यानंतर वॉटरचं सुद्धा रिअब्झॉर्प्शन होतं. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिअब्झॉर्ब होणार आहेत. त्यापैकी वॉटरचं रिअब्झॉर्प्शन जे आहे ते पॅसिव्हली होतं. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह तुम्हाला माहिती आहे, ऍक्टिव्ह म्हणजे एनर्जी यूज करतात, पॅसिव्ह म्हणजे एनर्जी यूज करत नाही. वॉटर पॅसिव्हली रिअब्झॉर्ब होतं. हे तीन जे आहेत ते ऍक्टिव्हली रिअब्झॉर्ब होतात, ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि Na+. त्यानंतर युरिया सुद्धा पॅसिव्हली किंवा ऑस्मोसिसने त्याला युरियाला सुद्धा पॅसिव्हली रिअब्झॉर्ब केलं जातं. सो वेगवेगळे मेकॅनिझम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रिअब्झॉर्प्शन कुठे होणार आहे, म्हणजे नेफ्रॉनचा कोणता पार्ट रिअब्झॉर्प्शन करणार आहे, ट्युब्युलर पार्ट. एकटा बॉमन्स कॅप्सूल वरचा जर पार्ट सोडला तर खालचा सगळा जो ट्युब्युलर पार्ट आहे तो काय करणार आहे, रिअब्झॉर्प्शन. सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? सो आज तुम्हाला काय काय सांगितलं, फर्स्ट अल्ट्रा फिल्ट्रेशन तुम्हाला शिकवलं आणि रिअब्झॉर्प्शन जस्ट स्टार्ट केलेले. अजून आपल्याला डिटेल बघायचंय. रिअब्झॉर्प्शन मध्ये तुम्हाला सांगितलं की एका दिवसाला 180 लिटर फिल्ट्रेट तयार होतं, युरिन मात्र 1 ते 1.9 लिटर. कम्पेअर केलं तर लक्षात येतं की बरंच फिल्ट्रेट काय होतंय, रिअब्झॉर्प्शन कोण करणार आहे, ट्युब्युलर पार्ट. नेफ्रॉनचा जो खालचा ट्युब्युलर पार्ट आहे तो रिअब्झॉर्प्शन करणार आहे. रिअब्झॉर्ब करून हे सबस्टन्सेस कुठे रिलीज केले जातील, ब्लड मध्ये रिलीज केले जातील. कशाचं रिअब्झॉर्प्शन होईल, वॉटर, ग्लुकोज, अमिनो ऍसिड, Na+, Cl-, युरिया या वेगवेगळ्या गोष्टी रिअब्झॉर्ब केल्या जातील. मग याच्यामध्ये वॉटर पॅसिव्हली, ग्लुकोज, अमिनो ऍसिड, Na+ ऍक्टिव्हली, युरिया पॅसिव्हली, या सगळ्या गोष्टी रिअब्झॉर्ब होतील. समजलं इथपर्यंत? ओके, मग आता रिअब्झॉर्प्शन कोणत्या पार्ट मध्ये कशाचं रिअब्झॉर्प्शन होतं हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो नीट पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे, जो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार.